स्टेनोग्राफर आणि जेएससी परीक्षेत डमी कॅन्डिडेट बसवपाचो कट फसलो। बोगस वळखपत्राक लागून सदर प्रकार उघड जालो। त्या संबंधान पणजे पोलिसांनी दोग जाणांक ताब्यात घेतला। माहिती मेळिल्ले प्रमाण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी हांगासर आयोजित केल्ल्या राष्ट्रीय स्तरावयल्या स्टेनोग्राफर आणि जेएससी परीक्षे दरम्यान डमी कॅन्डिडेट म्हणून परीक्षा दिवपाचो प्रयत्न करपी दोगांक पोलिसांनी ताब्यात घेतले। पुलीस सूत्रांनी दिल्ले माहिती प्रमाण दोग जाणांनी फट वळखपत्र आणि बनावट कागदपत्रांच्या आधारान हे दोन कॅन्डिडेट आशिल्ले तांच्या नावान परीक्षा दिवपाचो प्रयत्न केलो। हे दोगूय परीक्षा केंद्रार आयले आणि परीक्षे पयलीं संशय आयिल्ल्यान तपासात तांचे कडेन बनावट कागदपत्र आशिल्ल्याचे सापडले। मजगती हे कोण कॅन्डिडेट आशिल्ले तशेंच ह्या घटनेचेर फुडलो पुलीस तपास सद्याक सुरू आसा। नमस्कार, आम्ही आसा आता डॉनापावल NIO हांगासर आणि हांगासर NIOन एक स्टेनोची एग्जाम चालू आसा, टायपिंग एग्जाम ऑल ओवर इंडिया। आणि आज पहिलो दीस आणि ह्या पयले दिसान जे हितून सध्या पणजी पुलिसान 3 जाणांक अशे हितून धरलेले आसा। आता सध्या डिटेन केलेले आसा। सध्या तांकां पणजी पुलिसान येयला। तांकां धरपाचें कारण म्हणजे ते भलत्याच्याच नांवार भलते एग्जाम दिताले। आणि जेन्ना आमी आतां हांगासर पावले हांगासर आनी म्हायती घेतली जाल्यार कळटा की हे लोक आशिल्ले हे आधार कार्ड फेक आशिल्ले आणि बाकीचे डॉक्युमेंट्स फेक आशिल्ले। बट हे कोणाचे नांवाचेर दुसऱ्याच्या नांवाचेर ते एग्जामीक हांगा बसताले। अशे 3 जाणांक आता सध्या पणजी पुलिसान डिटेन केलेले आसा आणि सध्या तेंचेर चौकशी सुरू आसा। सध्या इतलीच ब्रेकिंग न्यूज आहा। अशेच न्यूज अपडेटा खातीर तुमी पळयत रावात इन गोवा 24/7।